नमस्कार मित्रांनो, आज बनवणार आहोत पावभाजी। सिमला घेतली, बटाटा घेतला, वाटाणा घेतला, टोमॅटो घेतला, बीट घेतला किसून। आता कुकरमध्ये बटर टाकले आहेत। बटर चांगलं गरम झालं त्यात आपण जिरे टाकूया, मोहरी टाकूया, थोडं चांगलं परतूया आणि मग त्यात आता आपण हळद टाकूया। हळदही चांगली परतून घेऊया। त्यात आता थोडा अर्धा चमचा तिखट टाकूया, थोडीफार धना पावडर टाकूया आणि ते चांगलं परतून घेऊया। मग आपण आता फ्लावर टाकूया। फ्लावर टाकून तो थोडा परतवायचा चांगला खालीवर आणि मग त्यात सिमला टाकूया, टोमॅटो टाकूया। त्यात सर्व भाज्या मिक्स करा आणि कुकरला 2 शिट्ट्या मारा। 2 शिट्ट्यांमध्ये आपली पावभाजी बघा किती सुंदर शिजली आहेत। आता झाकण उघडून आपण कढईमध्ये थोडे बटर टाकले आहेत। त्याच्यात आता आपण मोहरी टाकूया, जिरं टाकूया। जिरं आणि मोहरी चांगले परतून घेऊया आणि मग त्यात आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकूया। त्यात आपण धना पावडर, हळद, जिरे, लाल तिखट, बेडगी मिरची, कलरचा मसाला आणि पावभाजीचा मसाला टाकूया आणि ते चांगलं मिक्स करून परतून घेऊया। आणि आपलं जे मिश्रण होतं आपण जे शिजवलेलं भाजीचं कुकरमधलं ते कढईत टाकून आता छान एकजीव करूया। त्यात थोडं नमक टाकूया। झाली आपली पावभाजी तयार। किती सुंदर पावभाजी आहेत, एकदा तुम्ही करून बघा।